लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे पुढील भागात आपण पाहणार आहोत की पार्थला आता समजलेलं असतं की काव्याला त्यांच्यापासून डिवोर्स हवा आहे. म्हणून पार्थ काव्याला म्हणतो की मी तर तुमच्या प्रत्येक आनंदात कसा मिळेल याचा प्रयत्न करत होतो, पण मला माहीत नव्हतं की तुमच्या जीवनातील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मीच आहे. तर आता ही अडचण मी स्वतःच दूर करणार आहे. मी तुमच्यापासून दूर जाणार आहे. हा पण आनंद मी तुम्हाला मिळवून देणार आहे. असं म्हणून पार्थ तेथून रागाने निघून चाललेला असतो. त्याला आठवतं की आपल्याला नंदिनीही भेटली नाही आणि काव्याही भेटली नाही. असा विचार करत तो तिथून निघून जातो आणि खूप टेन्शनमध्ये असल्यामुळे तो दारू पिऊन गाडी चालवत असतो. त्यांची गाडी वेगात असल्यामुळे काव्यावर आता मोठे संकट येणार असते. तर ते दारू पिऊन गाडी चालवत असताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो. त्यांचा ॲक्सिडेंट झालेला कळल्यानंतर मालिनी म्हणते, हे कसं काय झालं आहे, काय आहे ह्याचे कारण, मला ह्याचा शोध घेतलाच पाहिजे. तेवढ्यात काव्या तिथे येते. काव्या मालिनीला बघताच मालिनीच्या गळ्यात मिठी मारून रडायला लागते आणि म्हणते, हे सगळं माझ्यामुळे झाले आहे, मला क्षमा करा. मालिनीला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळतात. मग मालिनी शांत होते. आता पुढील भागात पाहूया पार्थचा काय निर्णय असतो तो. तर ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.